नमस्कार. मागील व्लॉगमध्ये मी तुमच्याशी मदुराई, कन्याकुमारी आणि त्रिवेंद्रम येथील व्हिडिओ शेअर केला होता. आता आम्ही आलोय चेन्नईमधील कांचीपुरम येथे. कांचीपुरम येथे म्हणजेच कामाक्षी अम्मन या देवीच्या दर्शनासाठी. 51 शक्तिपीठांपैकी एक कामाक्षी देवीचं मंदिर आहे. ही आख्यायिका आहे की इथे सतीची नाभी पडलेली आहे. या मंदिराची गोपुरम अतिशय सुंदर आहेत आणि विशेष म्हणजे इथे डिजिटल लॉकर आहे. मोबाईल वगैरे आतमध्ये अलाउड नाही आहे. हे लॉकर मी फक्त आणि फक्त कांचीपुरम येथेच बघितलेलं आहे. मंदिर अतिशय छान आहे आणि आतमध्ये देवीची मूर्तीसुद्धा अतिशय छान आहे. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे कांचीपुरम हे साड्यांसाठी तर खूप प्रसिद्ध आहे. इथून जवळच आद्यगुरु शंकराचार्यांचं गुरुपीठ विष्णुकांची येथे आहे आणि शिवकांचीसुद्धा जवळच आहे. इथे दर्शन वगैरे झालं, थोड्याशा साड्याच्या मार्केटमध्ये फिरलो आणि नंतर पुढे इकडे 800 मीटरवरती एकंबरेश्वर म्हणून महादेवांचं खूप मोठं मंदिर आहे, तिथे गेलो. हे मंदिर वेदवती नदीच्या बाजूला आहे. पार्वती तपश्चर्या करत असताना तिने वाळूचे शिवलिंग तयार केले होते आणि नदीला अचानक पूर आला म्हणून पार्वतीने ते शिवलिंग कमरेने आणि स्वतःच्या हाताच्या सहाय्याने आवळून धरलेले होते. म्हणून इथे शिवलिंग अशा पद्धतीने आहे की जेणेकरून ते पार्वतीने धरलेलं आहे. म्हणूनच या लिंगाला किंवा या ठिकाणाला एकंबरेश्वर असं म्हटलं जातं. आम्ही एकंबरेश्वरचं दर्शन करून पुढे तिरुपतीसाठी निघालो. कांचीपुरम ते तिरुपती हे अंतर 108 किलोमीटरचं आहे. तिरुपतीमध्ये आमचं ऑनलाईन बुकिंग वगैरे नव्हतं, त्यामुळे आम्हाला तिथे जाऊन खाली जिथे पास वाटप करतात तिथे लाईनला लागायचं होतं. इथे तुम्ही बघू शकता, हे पास वाटपची लाईन असती, दिवसभरात ठरलेले पास असतात. तिथे आम्ही लाईनमध्ये लागलो. या पासच्या लाईनमध्ये आम्हाला पास मिळवण्यासाठी साधारण 3 ते 3.5 तास लागले. अखेर 3-3.5 तासानंतर आम्हाला पास मिळाला आणि आम्ही नंतर तिरुपतीवरती गेलो. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.